विशाळगडावरील उरूस आहे तो अतिशय साधेपणाने या ठिकाणी साजरा केला जातोय, कारण उच्च न्यायालयानं काही नियम आणि अटी घालून जरी परवानगी दिली असली तरी स्थानिक प्रशासनानं या ठिकाणी पूर्णपणे यांना बंदी घातलेली आहे। जे सार्वजनिक ठिकाणी जे दरवर्षी ज्या पद्धतीनं उरूस होत होता त्या पद्धतीनं उरूस करता येणार नाही अशा पद्धतीचं सांगितलेलं आहे। आणि म्हणूनच इतर राज्यामधून इतर जिल्ह्यामधून जरी भाविक या ठिकाणी आले असले तरी अतिशय नियोजन केलेलं आहे, एकाच वेळी गर्दी होणार नाही याची देखील खबरदारी या ठिकाणी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। मला सांगा, तुम्ही कुठून आलेला आहात या ठिकाणी उरुसासाठी? उर्स को है इधर। कुठून आलेला आहात तुम्ही मला सांगा? मैं कर्नाटक सोनूर डिस्ट्रिक्ट जिला हवेरी से आए हैं इधर। क्या दिख रहा है यहाँ पे? अभी विशालगढ़ पे हर साल आते हैं? हर साल आते हैं हम, साल में 2 मरतबा तो आते इधर। इस साल क्या दिख रहा है आपको नया? कुछ नियम? कुछ भी शांति का माहौल तो है इधर, कुछ दिख रहा तो नहीं है। हम लोग तो अभी क्या है 1 घंटा रुक के जाने वाले, बाकी का हमारे को कुछ पता नहीं सर। जो न्यायालय उन्होंने कुछ नियम है वो यहाँ पे डाले, तो उनका पालन हो रहा है यहाँ पे? क्या आपको दिख रहा है? पालन तो फुल स्ट्रिक्ट हो रहा है, बहुत स्ट्रिक्ट हो रहा है पालन, सब कुछ ठीक ठाक चल रहा है, बहुत स्ट्रिक्ट चल रहा है पालन इधर। आप यहाँ से कितने बजे निकल जाएंगे? हम 3 बजे निकलेंगे, 3 बजे निकले। 5 बजे का टाइम है कहते, मगर 3 बजे हम इधर से निकले। 7 लोग आए, 7 लोग। लेकिन क्या है, वो सुबह 9 से वो टाइमिंग थोड़ा चेंज करना पड़ेगा। क्यों बोले तो हम ट्रैवल करके आते हैं इतना दूर से, वो ट्रैवलिंग का टाइम चेंज करना पड़ेगा। वो सुबह के 8 बजे या 7 बजे करेंगे तो चल जाएगा। क्यों बोले तो हमारे को यहाँ पे भीड़ दिख रही है क्या? भीड़ तो नहीं है, इसके बाद चलेगा भीड़। तर आपण बघितलं की महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, इथून सगळे जे भाविक आहेत ते या ठिकाणी विशाळगडावरती पोहोचलेले आहेत। मात्र इथं कुठलीही गर्दी होऊ नये, कुठल्याही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्सव होऊ नये, जे विधी आहेत ते विधी या ठिकाणी केवळ व्हावेत, स्थानिक नागरिकांच्या सहभागाने या ठिकाणी जे विधी आहेत ते पार पडावेत, या संदर्भातल्या सूचना आहेत त्या जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत आणि त्याचं पालन आहे ते या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, विशाळगड, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।